आईच्या घरात तिच्यासाठी जागाच उरली नव्हती. हे वाक्य काव्याने आईच्या तोंडून ऐकलं तेव्हा तिला क्षणभर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. ज्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना तिला नेहमी वाटायचं, हे घर माझं आहे, त्याच घराच्या दारात आज ती परकी झाली होती. हातात एक छोटीशी बॅग, डोळ्यात साचलेलं पाणी आणि मनात असंख्य प्रश्न घेऊन ती आईसमोर उभी होती. आई, मी काही कायमची राहायला आले नाही ग, 2 दिवस ठेव मला, मग मी काहीतरी बघते. काव्याचा आवाज थरथरत होता. आई वसुधाने तिच्याकडे पाहिलं, पण लगेच उत्तर दिलं नाही. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता काव्याच्या लक्षात आली. आई, काय झालं? तू अशी का बघतेस माझ्याकडे? वसुधाने नजर चुकवली. काव्या, तू इथे राहू शकत नाहीस, एवढंच ती म्हणाली. काव्याच्या हातातील बॅग खाली सरकली. काय? तू इथे राहू शकत नाहीस? वसुधाने पुन्हा तेच वाक्य म्हटलं. काव्याला त्या क्षणी आपल्या कानांमध्ये जणू आवाज घुमल्यासारखा वाटला. पण आई, हे माझं माहेर आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू उगळले. मला माहिती आहे, वसुधा हळू आवाजात म्हणाली, पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. काव्याने घराकडे पाहिलं. तेच छोटंसं घर होतं. अंगणातलं जुनं तुळशी वृंदावन, भिंतीला टेकलेली आईची जुनी खुर्ची, खिडकीत ठेवलेली तिची आवडती मनी प्लॅन्टची कुंडी. काहीही बदललं नव्हतं. बदललं होतं ते फक्त तिच्यासाठी या घराचं दार. काव्याचं लग्न होऊन 6 वर्ष झाली होती. सुरुवातीची 2 वर्ष तिचं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. नवरा रोहन एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. घर छोटं होतं, पण दोघं मिळून संसार करत होते. काव्यालाही एका शाळेत नोकरी मिळाली होती. तिच्या पगारातून घर खर्चात हातभार लागत होता. तिला मोठ्या अपेक्षा नव्हत्या. तिला फक्त एवढंच वाटायचं की नवरा तिच्या कष्टाची किंमत समजून घ्यावा. पण हळूहळू रोहन बदलत गेला. त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. काव्याने सुरुवातीला त्याला विरोध केला नाही. तुला वाटत असेल की व्यवसाय करायचा आहे तर कर, पण घर खर्च थांबायला नको, ती म्हणाली होती. रोहनने तिचं ऐकलं नाही. व्यवसायासाठी त्याने कर्ज घेतलं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही महिन्यात व्यवसाय तोट्याला गेला. कर्ज वाढलं आणि घरातला ताणही वाढला. रोहनला वाटू लागलं की काव्याचा पगार त्याच्यासाठी उपलब्ध असायला हवा. तुझ्या पगाराचं काय करतेस तू? तो वारंवार विचारायचा. घर खर्चासाठी देते ना, काव्या म्हणायची. मला सगळे पैसे दे, व्यवसायात टाकतो, 2 महिन्यात परत देईन. काव्याला त्याच्यावर विश्वास होता, पण तिने स्वतःच्या नावावर थोडे पैसे बचत करून ठेवले होते. भविष्यात मुलांसाठी, घरासाठी किंवा अचानक गरज पडली तर उपयोगी पडतील म्हणून. तिने ते पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर रोहनचा स्वभाव आणखी कठोर झाला. टोमणे सुरू झाले, भांडणं वाढली. एके दिवशी त्याने सरळ सांगितलं, तुझ्याकडे पैसे असूनही तू मला मदत करत नाहीस, म्हणजे तुला या घराची काळजी नाही. काव्या शांतपणे म्हणाली, रोहन, मला घराची काळजी आहे, म्हणूनच मी सगळे पैसे एका ठिकाणी घालवायला तयार नाही. उद्या पुन्हा गरज पडली तर काय करायचं? त्या दिवशी रोहनने काही उत्तर दिलं नाही, पण त्याच्या मनातला राग वाढत गेला. शेवटी एका रात्री दोघांचं मोठं भांडण झालं. रोहनने काव्याला घर सोडून जाण्यास सांगितलं. तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मग माझ्यासोबत राहायचंही नाही. काव्याने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. मी तुझ्यासोबत राहायचं नाही असं कधी म्हटलं? मी फक्त माझ्या आयुष्याची सगळी बचत एका निर्णयावर लावायला तयार नाही. पण रोहन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने काही कपडे बॅगेत भरले. तिच्याकडे जाण्यासाठी एकच जागा होती, आईचं घर. म्हणून ती तिथे आली होती. तिला वाटलं होतं आई दार उघडेल, तिला मिठी मारेल आणि एवढंच म्हणेल, ये बाळा, आधी आत ये. पण आईने दार उघडलं आणि तिच्या तोंडून पहिलंच वाक्य आलं, तू इथे राहू शकत नाहीस. काव्याला आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का नवऱ्याच्या शब्दाने बसला नव्हता. तो धक्का आईच्या एका वाक्याने बसला होता. आई, मी कुठे जाऊ? ती रडत म्हणाली. वसुधा मात्र कठोर चेहऱ्याने उभी होती. काव्या, तू आज माझं बोलणं ऐक. तू इथे थांबू नकोस. का? कारण तुझं आयुष्य माझ्या या एका खोलीत संपायला नको. काव्याला काहीच समजत नव्हतं. मला तुझ्याकडे राहायचं आहे म्हणजे माझं आयुष्य संपते असं तुला का वाटतं? वसुधा शांत राहिली. आई, माझं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. माझ्या डोक्यावर छप्पर नाही, माझ्याकडे राहायला जागा नाही, आणि तू मला सांगतेस की तुझ्या घरात माझ्यासाठी जागा नाही? तिच्या आवाजात आता दुःखापेक्षा राग होता. वसुधाने डोळ्यातलं पाणी आवरलं. जागा नाही असं मी म्हणत नाही आहे. मग? तुझ्यासाठी माझ्या मनात जागा आहे.
पण तुला फक्त माझ्या घरात जागा देऊन मी आईचं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही. काव्या काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. तिला आईचं बोलणं अजिबात समजत नव्हतं. मला तत्त्वज्ञान नको आहे आई, मला आत्ता फक्त आसरा हवा आहे. वसुधाने घराच्या आत पाहिलं. एका कोपऱ्यात जुनं लोखंडी कपाट आणि बाजूला तिचं छोटंसं स्वयंपाकघर आणि मधोमध ठेवलेला एकच गादीचा गादला. हा आसरा तुला देण्याची माझी इच्छा नाही असं तुला वाटतंय? हो, आत्ता मला तसंच वाटतंय. हे ऐकून वसुधाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते पुसले. काव्या, तू मला आज वाईट आई समज, पण माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मग तुला हवं ते ठरव. काय ऐकायचं आहे? तुझ्या पगारातून तू ज्या पैशांची बचत केली आहेस ना, ते पैसे मला माहीत आहेत. काव्या दचकली. तुला कसं माहिती? तू लहानपणापासून माझ्यापासून काही लपवू शकले नाहीस. काव्या शांत झाली. ते पैसे रोहनला देऊ नकोस, वसुधा म्हणाले. पण त्याच्यासोबत संसार टिकवायचा असेल तर संसार तुझ्या पैशांवर टिकत असेल तर तो संसार नाही. काव्याने खाली नजर केली. मग मी काय करू? वसुधा म्हणाली. तू माझ्या घरी राहण्याऐवजी माझ्यासोबत बाहेर चल. काव्याला काहीच कळेना. कुठे? तुझ्यासाठी भाड्याची छोटी खोली बघितली आहे. काव्या स्तब्ध झाली. काय? हो, तुझ्या शाळेजवळ एक छोटी खोली आहे. मालकाला मी बोलून ठेवले आहे. पहिल्या काही महिन्यांचं भाडं मी देणार आहे. काव्याला अचानक आईच्या चेहऱ्याकडे पाहावंसं वाटलं, पण तिच्या मनातला राग अजून कमी झाला नव्हता. मग मला तुझ्या घरात का ठेवत नाहीस? वसुधा हळू आवाजात म्हणाली. कारण उद्या रोहन इथे येऊन तुला परत घेऊन जाण्यासाठी दबाव टाकेल, भांडण करेल, तुझ्यावर भावनिक दबाव आणेल. तू माझ्या घरात राहशील तर प्रत्येक वेळी या घराकडे पाहून तुला वाटेल की तू माझ्यावर ओझं आहेस. मला तुला माझ्यावर अवलंबून ठेवायचं नाही. मला तुला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. काव्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण तिला अजूनही एक प्रश्न छळत होता. आई, मग माझ्यासाठी ही खोली तू कशी घेतलीस? तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? वसुधा काही बोलली नाही. तिने फक्त कपाट उघडलं आणि त्यातून एक छोटी कापडी पिशवी बाहेर काढली. त्यात काही कागद होते. काव्याने ते हातात घेतले. ते तिच्या नावावरच्या बँक खात्याचे कागद होते. हे काय? तुझ्या लग्नानंतर तू मला दर महिन्याला थोडे पैसे पाठवायचीस ना? हो. तू म्हणायचीस, आई तुझ्या औषधासाठी ठेव. पण मी ते पैसे खर्च केले नाहीत. काव्याचे डोळे मोठे झाले. का? कारण मला माहिती होतं एक दिवस तुला माझी गरज पडेल. मी तुला तुझं स्वतःचं घर उभं करता यावं म्हणून ते पैसे जपून ठेवले. काव्या काही बोलू शकली नाही. तिला आठवलं, लग्नानंतर पहिल्या वर्षी तिने आईला पैसे पाठवले होते. आईने तेव्हा म्हटलं होतं, माझ्यासाठी ठेवू नकोस बाळ, तुझ्या संसारासाठी ठेव. पण आईने ते पैसे स्वतःसाठी न वापरता तिच्याचसाठी जपून ठेवले होते. वसुधा म्हणाली, तू मला आई म्हणतेस ना? मग माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला माझ्या घरातून बाहेर काढत नाही आहे. मी तुला तुझ्या आयुष्यात परत उभं करण्यासाठी माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर घेऊन चालली आहे. काव्याला तेव्हा पहिल्यांदा आईच्या कठोर शब्दामागचं प्रेम दिसलं, पण तिच्या मनात अजूनही नवऱ्याचा प्रश्न होता. आई, रोहनबद्दल निर्णय तू घे, पण तो निर्णय तुझ्या भीतीतून घेऊ नकोस. तो मला परत यायला सांगेल तर? मग आधी त्याला विचार, तुला माझी गरज आहे की माझ्या पैशांची? काव्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्या दिवशी आई मुलगी त्या छोट्या खोलीत गेल्या. खोली फार मोठी नव्हती. एक छोटी खिडकी, भिंतीला लागून कपाट आणि कोपऱ्यात स्वयंपाकासाठी थोडी जागा. पण काव्याने खिडकी उघडली तेव्हा बाहेरून येणारा प्रकाश तिला वेगळाच वाटला. वसुधाने तिच्या हातात चावी दिली. ही तुझी चावी. काव्याने ती चावी हातात घेतली आणि बराच वेळ पाहत राहिली. आई, तू माझ्यासाठी हे सगळं आधीच केलं होतंस? आईचं मन आधीच विचार करत असतं बाळ. त्या रात्री काव्या पहिल्यांदा आईच्या घरी राहिली नाही, पण आईने तिला सोडून दिलं नव्हतं. वसुधा तिच्यासोबतच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने काव्याला शाळेत जायला उठवलं. तुझी नोकरी सोडू नकोस, ती म्हणाली. तुझी नोकरी तुझी ताकद आहे, काव्या म्हणाली. आई, माझं लग्न वाचेल का? वसुधाने तिच्या केसांवरून हात फिरवला. मला माहीत नाही, पण तुझं आयुष्य नक्की वाचेल जर तू स्वतःला हरवू दिलं नाहीस तर. काही दिवसांनी रोहनचा फोन आला. काव्या, घरी परत ये. काव्याचं मन हललं. का? आपण बोलून सगळं ठीक करू. माझ्या पगाराबद्दल. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. तू पुन्हा तेच सुरू करू नकोस, काव्या शांतपणे म्हणाली.
मग मला तुझ्याकडे परत का यायचं आहे? रोहन म्हणाला, कारण तू माझी बायको आहेस. काव्याने डोळे मिटले. बायको असणं म्हणजे माझ्या पैशांवर तुझा अधिकार असणं नाही. रोहनचा आवाज चढला. तुला वाटतं मी तुझ्यासाठी काही केलं नाही? केलं आहेस, म्हणूनच मी अजूनही या नात्याबद्दल विचार करते. पण माझं आयुष्य संपवून हे नातं वाचवायचं नाही. त्या दिवसानंतर काव्या पुन्हा आईच्या घरी गेली. पण यावेळी तिच्या मनात तक्रार नव्हती. ती आईसमोर बसली आणि म्हणाली, आई, त्या दिवशी तू मला घरात राहू दिलं नाहीस, म्हणून मला वाटलं तू मला नाकारलं. वसुधा शांतपणे म्हणाली, मला माहीत होतं, पण तू मला समजावून सांगू शकली असतीस. वसुधा हसली. आई कधी कधी प्रेमात घाई करते. मला भीती होती की मी तुला मिठी मारून राहा इथे म्हटलं तर तू तुझ्या सगळ्या समस्या घेऊन माझ्या घरात बसशील आणि पुन्हा स्वतःसाठी निर्णय घेणार नाहीस. काव्य आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. मला वाटलं माझं माहेर माझं राहिलं नाही. वसुधाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. माहेर म्हणजे 4 भिंती नसतात काव्या. माहेर म्हणजे संकटात तू कोणाकडे धाव घेतेस ती व्यक्ती. तू माझ्या घरात राहिली नाहीस म्हणून माझी मुलगी राहणं बंद झालं नाहीस. काव्याने आईचा हात घट्ट धरला. आई, मला आता समजलं. तू मला घरातून दूर केलं नव्हतंस. तू मला पुन्हा माझं स्वतःचं घर मिळावं म्हणून मला घराच्या उंबरठ्यापलीकडे नेलं होतंस. वसुधाच्या डोळ्यात पाणी आलं. मला फक्त एवढंच हवं होतं की उद्या तुझ्या आयुष्यात काहीही झालं तरी तू कोणाच्या दारात उभी राहून मला जागा द्या असं म्हणू नकोस. तू स्वतःच्या दाराची चावी हातात घेऊन उभी राहावी. काही महिन्यांनी काव्याची परिस्थिती बदलली. तिने नोकरी सुरू ठेवली. रोहनसोबतचे प्रश्नही तिने घाईने सोडवले नाहीत. त्याला स्वतःच्या चुका मान्य कराव्या लागल्या. काव्याने स्पष्ट सांगितलं, आपण पुन्हा संसार करणार असू तर तो माझ्या पैशांवर नाही तर दोघांच्या विश्वासावर उभा राहिला पाहिजे. रोहनने काही काळ घेतला, पण शेवटी त्याने तिच्या अटी मान्य केल्या. काव्या परत त्याच्यासोबत गेली. पण यावेळी ती आईच्या घरातून परत गेलेली मुलगी नव्हती. ती स्वतःच्या निर्णयावर उभी असलेली स्त्री होती. जाण्याच्या दिवशी ती आईकडे आली. वसुधाने तिची बॅग हातात दिली. काव्या दारात थांबली. तिच्या डोळ्यांसमोर काही महिन्यांपूर्वीचा तोच दिवस आला जेव्हा ती याच दारात उभी राहून रडत म्हणाली होती, आई, मी कुठे जाऊ? आणि आईने तिला घरात घेतलं नव्हतं. आज तिला त्या दिवसाचा अर्थ पूर्णपणे समजला होता. ती आईला म्हणाली, आई, त्या दिवशी मला वाटलं होतं की माझ्यासाठी तुझ्या घरात जागा उरली नाही, पण आज कळतंय तुझ्या घरात माझ्यासाठी जागा कधीच कमी झाली नव्हती. तू फक्त मला 4 भिंतींमध्ये अडकवून ठेवण्याऐवजी माझ्या आयुष्यात माझी स्वतःची जागा तयार करून दिलीस. वसुधाने तिच्या कपाळावर हात ठेवला. आता जा आणि लक्षात ठेव, हे दार तुझ्यासाठी कायम उघडं आहे. पण मला आशा आहे की तुला प्रत्येक वेळी या दारात परत येण्याची गरज पडणार नाही. कारण आईला मुलगी कायम आपल्या घरी ठेवायची नसते. आईला मुलगी जिथे असेल तिथे सुखाने आणि स्वाभिमानाने उभी राहावी असं वाटत असतं. काव्याने आईला मिठी मारली. त्या मिठीत तिच्या मनातला सगळा गैरसमज विरघळून गेला. तिला जाणवलं, माहेर कधीच संपत नाही. कधी कधी आई आपल्याला आपल्या घरातून दूर पाठवते, पण त्याचा अर्थ ती आपल्याला नाकारते असा नसतो. कधीकधी ती आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीच हात सोडते. आणि त्या दिवशी काव्याला समजलं, आईच्या घरात तिच्यासाठी जागा कधीच उरली नव्हती असं नव्हतं. आईच्या मनात तिच्यासाठी इतकी मोठी जागा होती की तिला आयुष्यभरासाठी एका छोट्या खोलीत बंद करून ठेवणं त्या प्रेमाला मान्यच नव्हतं. तर मित्रांनो, तुम्हाला काव्याची ही कथा कशी वाटली? आईने घेतलेला निर्णय योग्य होता असं तुम्हाला वाटतं का? काव्याच्या जागी तुम्ही असता तर त्यावेळी आईचा निर्णय समजून घेतला असता का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी आणि मनाला भिडणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथेसाठी पुन्हा नक्की भेटा. धन्यवाद.